राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी। आगामी विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा पितृपक्षानंतरच होण्याची शक्यता आहे। पितृपक्षात कोणताही शुभ निर्णय करू नये अशी धारणा आहे। राजकीय पक्ष अनेकदा त्याचे पालन करताना दिसून आलेत आणि त्याचमुळे पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्र उत्सवाच्या काळातच उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात बैठका सुरू झाल्या असल्या तरी सुद्धा अंतिम फॉर्म्युला लगेच जाहीर होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी। आगामी विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा पितृपक्षानंतरच होण्याची शक्यता आहे। पितृपक्षात कोणताही शुभ निर्णय करू नये अशी धारणा आहे। राजकीय पक्ष अनेकदा त्याचे पालन करताना दिसून आलेत आणि त्याचमुळे पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्र उत्सवाच्या काळातच उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात बैठका सुरू झाल्या असल्या तरी सुद्धा अंतिम फॉर्म्युला लगेच जाहीर होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।